आज आपण शेवग्याच्या शेंगापासून ग्रेव्ही भाजी करणार आहे। हे शेंगा मी स्वच्छ धुवून असे कट करून घेतलेले आहे। त्याच्यावरची पण साल काढलेले आहे। जास्त काढली नाही, थोडी थोडी साली मी ठेवलेले आहे। जास्त साली ठेवले तर त्याचं कडूपणा उतरतो भाजीमध्ये, म्हणून मी जास्त साली ठेवलेले नाही। आता आपण काय करायचं, मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। त्याच्यामध्ये तेल घालायचं, थोडंसं तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला शेंगाचे सालं काढलेले आहेत ना, ते शेंगा घालायचे। गॅस बारीकच ठेवायचा। शेंगा सगळ्या अशा हलवायच्या। त्याच्यामध्ये थोडी हळद घालायची आणि हलवून घ्यायचं। आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं। अर्धा ग्लास पाणी घालून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण काय मीठ घातल्यानंतर सर्व शेंगाच्या आतमध्ये सर्व मीठ जातं, म्हणून मीठ घालायचं। आणि आता आपल्याला हे शिजवून घेऊया शेंगा। शेंगा तिकडे दुसरीकडे शिजेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। हे शेंगदाणे 3 चमचे, शेंगदाणे आपण भाजून घेऊया। हे 3 चमचे, ह्या चमच्याचंच माप आहे, 3 चमचे शेंगदाणे भाजून घेऊ। हे पहा, आपले शेंगदाणे भाजलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण धने घालूया 2 चमचे आणि खसखस 2 चमचे आणि आपण हे सर्व भाजून घेऊया। आणि सुकलेलं खोबरं 2 चमचे, ते आपण सगळं मसाला भाजून घेऊया। हे पहा, आपला मसाला भाजलेला आहे। थंड करून आपण घेऊया। हे पहा, मसाला सर्व थंड झालेला आहे। मी मिक्सरच्या टोपामध्ये काढलेला आहे। थोडीशी हळद आपण शेंगा शिजवताना पण हळद घातलेली आहे, म्हणून थोडीशी घालायची आपण। आणि काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा घालायची। आणि आता आपल्याला हे मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची। हे पहा, मिक्सरला मी पावडर करून घेतलेली आहे। हे पहा, आपल्या शेंगा पण शिजलेल्या आहेत। जास्त पण शिजवायचं नाहीये। शेंगा आपल्या पण शिजलेल्या आहेत। आता आपण भाजी करायला घेऊया। त्याच्यामध्ये आपण तेल घालूया। खडे मसाले आहे 4 लवंगा, 2 वेलची, 2 तुकडे दालचिनीचे, 1 चमचा जिरे आणि 2 तमालपत्री, छोटे छोटे पानं तमालपत्रीचे 2 आहेत। आपण काय करायचं, आपण ह्याच्यामध्ये सर्व हा मसाला घालायचा।
मध्यम आकाराचे 2 कांदे, कांदे आपण कांदा लाल भाजून घेऊया. मध्यम आकाराचे 2 टोमॅटो, आपण टोमॅटो मऊ करून घेऊया. आलं लसूणची पेस्ट 1 चमचा. परत आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि आपण हा मसाला वाटलेला तो मसाला त्याच्यामध्ये घालायचा आहे. मसाला घालून सर्व हलवून घ्यायचं. सर्व मसाला आता आपण काय करूया, गरम पाणी थोडंसं घालून मसाला आपण शिजवून घेऊया. पाणी घालून शिजवून घेऊया. आपण हलवायचं आहे, हलवून घेऊया. झाकण लावून 5 मिनिटासाठी आपण मसाला शिजवून घेऊया. हे पहा 5 मिनिटं आपली झालेली आहेत. परत आपण हलवून घेऊया. त्याच्यामध्ये आपण शिजलेल्या शेंगा घालायच्या आणि हलवून घ्यायचंय. थोडंसं अर्धा चमचा मीठ, आणि आता आपण हलवून घेऊया. चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचंय सर्व मसाला वगैरे. त्याच्यामध्ये गरम मसाला 1 अर्धा चमचा. परत हलवून घेऊया आपण. व्यवस्थित हलवून घ्यायचंय. बघा ग्रेव्ही भाजी. एक 2च मिनिटं आपल्याला त्याच्यावर झाकण लावून शिजवून घ्यायचंय. हे पहा आपली ग्रेव्ही भाजी झालेली आहे. त्याच्यावर कोथिंबीर, परत हलवूया. हे पहा शेवग्याच्या शेंगाची ग्रेव्ही भाजी झालेली आहे. तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून पहा.